नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। साधी माणसं या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता मीराचा आणि सत्याचा प्लॅन झालेला असतो की आता दारू पाजून आता संजय साखरेकडून खरं कसं वधवून घ्यायचं हे सगळं त्यांचा प्लॅन झालेला असतो। तेव्हा आता मीरा सत्याला म्हणते, सत्य हे बघ, तू खरंच दारू प्यायची नाही बरं का, तू दारू सोडली आहेस, अजिबात दारू घ्यायची नाही। तेव्हा आता सत्य म्हणतो, तू काळजी नको करू, मी सत्यवधून बरोबर माझा प्लॅन व्यवस्थित करतो। मात्र आता सत्या मीराला शब्द देत असतो की बघच तुम्ही कसं सत्यात आणतोय तर ही गोष्ट। तेव्हा आता मीरा सत्या आणि संजय साखरे बारमध्ये असतात, ते दोघं जण दारू प्यायला बसलेले असतात। तर मीरा आता खिडकीतून बघत असते डुकून की सत्या खरंच दारू पितोय का आणि काय बोलतोय काय नाही। तेव्हा आता सत्या म्हणतो, मी आता दारूचे ग्लास हातात घेतात आणि चिअर्स असे म्हणतात। तेव्हा आता संजय साखरे म्हणतो की मी गाडीची कामं करतो। तेव्हा आता सत्या म्हणतो, माझी गाडी बंद पडली, मी आता सुजित कुमारकडून दुसरी गाडी घेतली, माझी गाडी रिपेअर करण्यासाठी माझ्याकडनं पैसे घेतले। आता तो संजय म्हणतो, माझं बी सेम तसंच आहे की, कारण मी पण तसंच केलं। तेव्हा आता सत्या म्हणतो, गाडी घेतली? तर तो संजय म्हणतो, नाही मी गाडी नाही घेतली, पण मी खोटं बोलण्याचे पैसे घेतले त्याच्याकडनं। तेव्हा आता हे सगळं आता संजय साखरेने आता सत्याला सांगितलेलं असतं। तर आता इकडे मीरा खिडकीतनं बघत असते, तिला आता दिसतं की सत्या खूपच दारू पिलेला आहे आणि खूप दारू पित असतो। तर आता इकडे सत्याचं काम झालेलं असतं, तर सत्या आणि मीरा घरी जायला निघालेले असतात। तेव्हा सत्या म्हणतो की अय बाई धुमके, तू थांब ना जरा। तेव्हा आता माझा हात धर की। तेव्हा आता मीरा म्हणते, नाही मी आज काय उद्या काय परवा काय तुमचा हातच धरणार नाही, कारण तुम्ही आज खूप दारू पिली आहे। आता सत्या म्हणतो, ए बायको थांब ना। तेव्हा आता हे ऐकून आता मीरा खूप आनंद होते। सत्या म्हणतो, तुम्हाला ओळखलं सुद्धा नाही। तेव्हा आता हे पाहून आता मीरा त्याच्या प्रेमातच पडते। मीराला खूप आनंद होतो की एवढं नाटक करून सुद्धा सत्याने दारूचा एक घोट सुद्धा घेतलेला नाही। हे ऐकून आता मीराला खूप आनंद होतो। तर आता सत्याचं आणि मीराचं काम झालेलं असतं, सुजित कुमारचा चेहरा समोर आलेला असतो आणि त्यासोबत आता संजय साखरेनेही सगळं खरं वधलेलं असतं। तर मंडळी आता सत्याचं काम झालेलं असतं। तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता सत्य कसं सगळ्यांसमोर आणतो ते। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन मालिकेचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। धन्यवाद।